भारती मराठी इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ 12वा बोलावे कसे या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण, त्याचबरोबर पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे की अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा. बघा की तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे. वृद्ध म्हणजे म्हातारी, वयस्कर है ना. तर आपण काय करायला पाहिजे की स्वतःची जागा तिला आपण बसायला देऊ. स्वमतावरती आधारित अशा प्रकारचे प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभी आहे. एक एक महिला म्हणजे एक स्त्री त्या ठिकाणी बसमध्ये उभी आहे. तिच्या कडेवरती एक लहान मूल आहे. तर काय करा आपण, है ना, तिला देखील आपण स्वतःची जागा बसायला देऊ. पुढचं बघा, तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे. अनोळखी म्हणजे अपरिचित, है ना, अननोन. तर तुम्ही काय कराल की नम्रपणे त्या व्यक्तीला तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे असं सांगू, है ना. पुढे बघा, एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे. म्हणजे ॲड्रेस विचारत विचारत एखादी अनोळखी म्हणजे अपरिचित ओळखीत जर तुमच्या घरी आली, तर तुम्ही काय कराल, तर त्या व्यक्तीला योग्य त्या ठिकाणाची माहिती देऊ. पुढचं बघा, तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो. अपंग म्हणजे हँडिकॅप, है ना. तर त्याला सोबत घेऊनच शाळेत आपण येऊ. तर बघा, अशा प्रकारे आता पुढचा प्रश्न बघा, खालील रकाने वाचा आणि शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. बघा, आता व्यक्तींची नाव आहेत: अंजू, संजू, दिनेश, आजी. वस्तू, ठिकाण किंवा वाहनांची नावं आहेत ना: घर, फोन, बस, रेल्वे. आणि बघा, गुण दिलेले आहेत: नम्रपणा. बघा, म्हणजे व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना नाम असे म्हणतात. व्यक्ती असेल, एखादं वस्तू असेल किंवा ठिकाण असेल किंवा वाहन असेल किंवा त्यांच्या अंगी असणारे गुण असतील, तर या सर्वांना मिळून या ठिकाणी नाम असं म्हटलं जातं. तर नाम किंवा शब्दांच्या जाती: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, है ना. या ज्या शब्दांच्या जाती आहेत यावरती आधारित व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे. आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय. पुढे बघा, आता तिसरा प्रश्न आहे, खालील वाक्यातील नामे ओळखा. हॅलो काका, मी संजू बोलतोय. तर बघा, यामध्ये काका हे देखील नाम आहे आणि दुसरं म्हणजे, है ना, संजू हे देखील त्या ठिकाणी नाम आहे. बघा, आजी, तुम्ही या जागेवर बसा. मग या वाक्यामध्ये आजी हे नाम आलेलं आहे. दिनेश हा गुणी मुलगा आहे. तर या वाक्यामध्ये दिनेश हे नाम आलेलं आहे. आता बघा, वाक्यात योग्य ठिकाणी नाम वापरा. डॅश डॅश माझा जिवलग मित्र आहे. तर बघा, या वाक्यामध्ये तुम्ही काय करायचंय, तुमच्या मित्राचं नाव टाकायचंय. पुढे बघा, माझ्या दप्तरात, है ना, डॅश डॅश या वस्तू आहेत. मग आपल्या दप्तरांमध्ये काय कोणत्या वस्तू असतात? पुस्तक असेल, वही असेल आणि कंपास पेटी असेल. या व्यतिरिक्त आणखी काय असेल, समजा पाण्याची बॉटल असेल किंवा, है ना, टिफिन बॉक्स असेल. काही जणांच्याकडे सेपरेट असतो, पण समजा या ठिकाणी तुम्ही वस्तू त्या लिहू शकता. पाचवा प्रश्न बघा पुढं, खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा आणि नवीन शब्द तयार करा. बघा, आता माया, माया शब्द उदाहरण इथं दिलेलं आहे ना, ओला. तर त्या ओला या शब्दाला वा हा प्रत्यय लावलाय म्हणून त्या ठिकाणी ओलावात हा शब्द तयार झाला. तसेच बघा, माया त्याला जर आपण, है ना, पण शब्द अर्थपूर्ण तयार व्हायला पाहिजे. बघा, मायाळू, है ना, कष्ट, कष्टाळू, है ना, गोड, है ना, तर गोडवा, लहान पण, चपळ, है ना, म्हणजे चपळाई, है ना, ई, मोठे पण. अशा प्रकारे हे शब्द तुम्ही त्या ठिकाणी लावू शकताय. बघा, इथं लहान प्लस पण म्हणजे लहानपण. तर हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न. आता प्रस्तुत पाठावर आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. तर हे अतिरिक्त प्रश्न आणि त्यांची उत्तर हे तुम्हाला दुसरं पाठाखाली स्वाध्यायामध्ये वगैरे मिळणार नाही आहेत. आपण हे खास या पाठावरती आधारित
अशा प्रकारचे अतिरिक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरं या ठिकाणी तुमच्या अभ्यासासाठी बनवलेली आहेत. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. पहिल्या प्रसंगात संभाषण कोणामध्ये चालू होतं? संभाषण म्हणजे बघा दोन व्यक्तींमधील बोलणं, दोन किंवा अधिक व्यक्तींमधील बोलणं. तर पहिला प्रसंग जो दिलेला आहे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये, याच्यामध्ये संभाषण हे संजू आणि अंजू या दोघांमध्ये चालू होतं. संजू फोनवरच्या व्यक्तीला काय संबोधतोय? तर तो फोनवर समोरून व्यक्ती बोलतोय त्याला तो काय म्हणतोय? काका म्हणतोय. ठीक आहे, उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचंय तुम्ही. चुकीचा फोन लागल्यावर संजू काय करतो? तर चुकीचा फोन लागल्यावर संजू झटकन फोन ठेवतो. मग असं न करता आपण आपल्याला जर एखादा चुकीचा फोन आला तर आपण त्यांची माहिती विचारायला पाहिजे आणि मग नंतर त्यांना नम्रपणे सांगायला पाहिजे की तुम्ही चुकीचा नंबर लावलेला आहे. संजूच्या हातातून कोणची चूक झाली? की संजूकडून चुकीच्या क्रमांकावर फोन लावला गेला, ही चूक झाली. पुढे बघा, अंजू संजूला कशा प्रकारे समजावते? बघा काय म्हणते, चुकीचा नंबर लावल्यावर मला माफ करा, चुकून तुमचा नंबर लागला असं नम्रपणे म्हणायला हवं, अशा प्रकारे अंजू संजूला समजावते. दुसरा प्रसंग कुठला आहे? दुसरा प्रसंग हा बस मधील आहे. पहिला प्रसंग झाला फोनवर बोलण्याचा. आता पुढचा प्रश्न आहे, दिनेशच्या अगदी शेजारी कोण उभे होते किंवा कोण उभे आहे? बघा चित्रामध्ये निरीक्षण केल्यावर लक्षात येईल तुमच्या की दिनेशच्या अगदी शेजारी एक आजी उभी आहे. दिनेश आपल्या जागेवरून का उठला? बघा, तर त्याच्या शेजारी एक आजी उभ्या होत्या, त्यांना बसायला मिळावं म्हणून दिनेश आपल्या जागेवरून उठला. आजीने दिनूचं कौतुक कोणत्या शब्दात केलं? आजी काय म्हणाले बघा, गुणी मुलगा है ना, अशा शब्दांमध्ये आजीने दिनूचं कौतुक केलं. दिनेशच्या मते सर्वांचं कर्तव्य काय आहे? तर दिनेशच्या मते वृद्ध व्यक्तींना, वृद्ध म्हणजेच म्हाताऱ्या वयस्कर व्यक्तींना बस रेल्वेमध्ये बसण्यास जागा देणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. दिनेशचं कौतुक कोणाला वाटलं? तर दिनेशचं कौतुक म्हणजे दिनूचं कौतुक कोणाला वाटलं? आजीला वाटलं. कौतुक म्हणजे नवल. पुढचा दुसरा प्रश्न आहे, खालील वाक्य कोणी कोणास म्हटली? यातला पहिला प्रश्न आहे, संजू तू चुकीचा नंबर लावला होतास. बघा, अर्थातच मग कोण संजूला म्हणाले? अंजू संजूला म्हणाली. दुसरा प्रश्न आहे, आजी तुम्ही या जागेवर बसा. तर हा दिनेश आजीला, म्हणजे कोणत्या आजीला? ज्या बसमध्ये दिनेशच्या शेजारी उभ्या होत्या, तर दिनेश आजीला म्हणाला. किती गुणी मुलगा आहेस तू, तर त्याच बसमधील असणाऱ्या आजी दिनेशला म्हणाल्या. पुढे बघा, मोलकर्णीच्या मुलाला खूप शिकायचं आहे, आम्ही त्याला अभ्यासात मदत करू, तसेच फी भरण्यास देखील हातभार लावू, असं म्हणालेलं आहे. आता काही समानार्थी शब्द आहेत बघा, अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावायच्या. बघा, झटकन है ना म्हणजेच पटकन, नम्र कुठं गेला बघा है ना म्हणजेच विनयशील, मुलगा पुत्र, वृद्ध म्हातारा, माफ करा म्हणजे क्षमा करा, आणि दिवस दिन. बघा या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत तुम्हाला. सविस्तरपणे तुम्हाला वाचण्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता उत्तरं. बघा य अ गट आणि ब गट. पुढचं असंच आहे, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. बघा, दिवस है ना रात्र, चूक बरोबर, वृद्ध म्हणजेच म्हातारा आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे तरुण. बघा, नम्र है ना म्हणजेच उद्धट. नम्र म्हणजे सगळं ऐकणारा आहे ना, आणि उद्धट म्हणजे उलट उत्तर देणारा. गुणी म्हणजे सर्व त्याच्यामध्ये चांगले गुण असणारा, आणि अवगुण म्हणजे वाईट गुण असणारा, अवगुणी. बसणे उठणे. ठीक आहे, या ठिकाणी उत्तराचं तुम्हाला दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, व्याकरण आणि भाषा अभ्यासावरती नाम ओळखा. खालील वाक्यांमध्ये नाम दिलेलं आहे. तर बघा, घर सुंदर आहे, तर या वाक्यामध्ये घर हे नाम आहे. मी आज बसने प्रवास केला, तर बघा या वाक्यामध्ये बस है ना हे नाम आलेलं आहे.
माझी आजी गावाला राहते. या वाक्यामध्ये आहे ना आजी हे नाम आलेलं आहे. आमची शाळा मोठी आहे. बघा या ठिकाणी शाळा हे देखील नाम आलेलं आहे आणि वरच्या वाक्यामध्ये आजी आणि गाव पण नाम आलेलं आहे ना, गाव. पुढे बघा, विद्यार्थी वाचन करतात. या वाक्यामध्ये विद्यार्थी हे नाम आलेलं आहे. आंबा फळांचा राजा आहे. या वाक्यामध्ये आंबा आहे, राजा आहे है ना, किंवा फळ देखील आलेलं आहे. मी मुंबईला राहतो. या वाक्यात मुंबई. मुले अभ्यास करतात. या वाक्यामध्ये मुले. आणि आई पेरू कापते. यामध्ये आई आणि पेरू हे दोन्हीही नाम आलेले आहेत. बघा, आई आणि पेरू. अशा प्रकारे बघा खालील वाक्यात योग्य नाम लिहा. डॅश डॅश फळांचा राजा आहे. कोणाला म्हणतात फळांचा राजा? तर उत्तर बघा, आंब्याला म्हणतात. आंबा हा फळांचा राजा आहे. डॅश डॅश सर्व बापू म्हणतात. कोणाला बापू म्हणतात सगळेजण? बघा, कोणाला म्हणतात? तर गांधीजींना सगळेजण बापू म्हणतात. डॅश डॅश कडू आहे. काय कडू आहे? तर कारलं कडू आहे. आणि बघा या ठिकाणी डॅश डॅश हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामधलं हे महाबळेश्वर आहे. पुढे बघा, आपण बोलावे कसे या पाठाचा थोडक्यात परिचय. म्हणजे या पाठामधून थोडक्यात संदेश काय दिलाय? तर बोलावे कसे या पाठामध्ये पहिल्या प्रसंगात फोन केल्यावर समोरच्या व्यक्तीशी कसं बोलायचं ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर वृद्धांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे हे दुसऱ्या प्रसंगामध्ये सांगितलेलं आहे. आता मित्रांनो पुढे बघा, या पाठावरती आधारित जे काही कठीण शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ बघा. दिन म्हणजेच दिवस आहे ना, त्याचा इंग्रजीत पण अर्थ दिलेला आहे, अ डे. झटकन लगेच म्हणजेच क्विकली. फक्त हे शब्द इंग्रजीमध्ये का दिलेले आहेत तर ते तुम्हाला समजण्यासाठी. पण लक्षात घ्या, मराठी शब्दांचे अर्थ हे मराठीतच आपल्याला समजायला पाहिजेत, यायला पाहिजेत. नम्र म्हणजेच विनयशील. शेजारी म्हणजे जवळ. जागा स्थान. गुणी म्हणजे चांगला. कर्तव्य कार्य है ना. चूक. आजी म्हणजेच एक म्हातारी स्त्री है ना. या पाठामध्ये एक म्हातारी स्त्रीला आजी म्हटले. त्याला आपण आजी म्हणजे कोण? तर ग्रँड मदर. आणि प्रसंग म्हणजेच दृश्य. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी है ना बोलावे कसे या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न, त्याचबरोबर अतिरिक्त प्रश्न हा व्हिडिओ या ठिकाणी संपतोय. व्हिडिओ आवडला तर चॅनलला है ना व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.